हा व्हिडिओ नीट बघा। सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना पार्थ पवार त्यांच्या मागे उभे होते, तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे बाकी नेते देखील उभे होते। पण नेमकं तेव्हाच सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना पार्थ पवारांसाठी स्वतंत्र खुर्ची मागवण्यात आली। ती खुर्ची सुनेत्रा पवारांच्या शेजारीच ठेवण्यात आली, त्यावर पार्थ पवारांना बसवण्यात आलं आणि चर्चा सुरू झाली ती पार्थ पवारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येण्याची। मोठी जबाबदारी म्हणजे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची। राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपासून सुरू केली जाणार आहे आणि यासाठीच्या हालचाली देखील सुरू झाल्या। कशा ते सांगतो। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे जाणार याबद्दल चर्चा सुरू झालेल्या त्या दरम्यान भाजप नेते पियुष गोयल प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला होता। यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर ट्विट करत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली नसल्याचं स्पष्ट केलं। पियुष गोयल यांनी ट्विटरवरून माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पटेलांनाच अध्यक्ष करायचं असतं तर सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी कायम ठेवलं असतं, पण त्यांनी ट्विट करून याला फुल स्टॉप लावला। त्यामागे कारण म्हणजे राष्ट्रवादीसारख्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी बिगर मराठी नेता नको अशी वावड्या राज ठाकरेंनी उठवून दिल्या असल्या तरीही पक्षातील आमदारांमध्ये सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा मतप्रवाह दिसून आला। मग सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधली जात होती, पण त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्या राज्यामध्ये लक्ष घालतील आणि दिल्लीमध्ये वेगळा चेहरा दिला जाईल असे अंदाज बांधले जात आहेत, पण तो चेहरा कुटुंबातूनच असेल तेव्हा महत्त्वाचा पर्याय येतो तो पार्थ पवार यांचा। अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ असो वा कुटुंब म्हणून पवारांसोबतच्या भेटीतून पार्थ पवार सक्रिय होते। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा खासदार पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी पार्थ पवारांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येईल अशा चर्चा सुरू झाल्या, पण त्यानंतर भाजपने विरोध केल्याच्याही चर्चा रंगल्या। मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ पवारांना अध्यक्ष करणार असल्याचं ठरवल्याचं बोललं जात आहे। आता सुरुवातीला आपण पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल पटेलांनी पार्थ पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील याचे संकेत या कृतीतून दिलेत। असो, राज्यसभेची चाचपणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पार्थ पवारांना आई सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेचं सदस्य होण्यात कोणताच रस नाहीये, कारण सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची टर्म ही 2028 मध्ये संपते। त्याऐवजी पार्थ एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या जागांवर लक्ष ठेवून आहेत। एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपते, त्या जागेवर निवडून गेल्यास 6 वर्षांची पूर्ण टर्म पार्थ पवार यांना मिळेल, त्यामुळे ते 2032 पर्यंत राज्यसभेचे खासदार राहतील। पण सुनेत्रा यांच्या जागी राज्यसभेवर गेल्यास पार्थ यांना 2028 पर्यंतच खासदार राहता येईल। त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, त्याऐवजी राज्यसभेची पूर्ण टर्म मिळावी, जेणेकरून त्यांचा राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेश सुलभ होईल। राज्यसभेची जागा हातात आहे म्हणजे दिल्लीच्या राजकारणामध्ये ऍक्सेस मिळेल, ते राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व करतील, सोबतच राष्ट्रवादीचं राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व करण्याची संधी मिळेल। असं सगळं गणित पार्थ पवारांसाठी लावलं जात आहे। सुरुवातीपासूनच पार्थ पवारांना राज्यापेक्षा दिल्लीच्या राजकारणातच जास्त रस आहे। यासाठी त्यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवली होती, पण त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं। आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना पूर्णवेळ राजकारणामध्ये आणण्यास पवार कुटुंबही प्रयत्न करत आहे। एकदा का त्यांना राज्यसभेवर घेतलं की राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या हाती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवलं जाऊ शकतं। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचं नाव जाहीर करण्यावर सध्या पक्षामध्ये खलबतं सुरू आहेत। बरं, मुद्दा फक्त तात्पुरता नाहीये, तर दिल्लीच्या राजकारणामध्ये पार्थ पवारांना सक्रिय करण्यामागे 2029च्या लोकसभेची तयारी असल्याचंही सांगितलं जाते। सुनेत्रा पवार यांना राज्यातील पक्षाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना देशभरात दौरे करणं शक्यच नाहीये। पार्थ पवार यांच्यावर आतापासूनच जबाबदारी जर सोपवली तर 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला चांगला फायदा होईल असाही मतप्रवाह आहे। त्या दृष्टीने पक्षामध्ये हालचाली सुरू आहेत। जाता जाता हे सांगणं महत्त्वाचं आहे की सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवारांचं नेतृत्व पक्षात सर्वमान्य असेल का? थेट सर्वोच्च नेतृत्व म्हणून पार्थ पवारांना ॲक्सेप्ट केलं जाईल का? असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। याची उत्तरं लवकरात लवकर कळतीलच। बाकी तुमची मतं काय आहेत? कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।